अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी काका, संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक एकनाथरावजी पाटील, माधवरावजी पाटील, शिवाजी पाटील, निळकंठराव शिंदे, माधवराव वडजे, बाबाराव भाले, माननीय रविदादा, उपसभापती आनंदरावजी बिराजदार, कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळासाहेबजी देसाई, आमचे माननीय दोसलवार साहेब, अविनाश पाटील, सर्व सन्माननीय सभासद मंडळ, या मीटिंगचं आयोजन आणि संचालन करणारे आमचे सहकारी सुधाकररावजी चव्हाण, गोदावरी मनार चॅरिटेबल ट्रस्ट आणि साई शिक्षण प्रसारक मंडळाचे उपस्थित आमचे सर्व सहकारी, देगलूर खानापूर परिसरातील आमचे सर्व सहकारी, बिलोली तालुक्यातून आलेले सर्व सहकारी, उपस्थित नागरिक बांधव आणि पत्रकार बांधव, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करते. नव्याने माझी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आपण सर्वांनी माझा सत्कार केला, या निवडीचं स्वागत केलं आणि बाळासाहेब काका म्हणल्याप्रमाणे मी आल्याबरोबर काकांना म्हणलं, मी पहिल्यांदाच जीबीला आले आणि कसे आधीचे आपले कार्यक्रम व्हायचे आणि आज काय आपल्या सूतगिरणीची परिस्थिती आहे. आदरणीय दादांची आता तब्येत बरोबर नसल्यामुळे मला मागच्या आठवड्यातच काकांचा निरोप आला की 22 तारखेला आपली जीबी आहे आणि तुला या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. आणि नवीनच मग आमच्या सुधाकरदाजींचाही मेसेज आला, तुम्ही नव्यानेच नरसिंह सूतगिरणीचे सभासद झालेला आहात. मलाही त्याची कल्पना नव्हती, तुमच्या मेसेजवरूनच ते मला समजलं. आपले 4000 सभासद आहेत आणि त्यापैकी मलाही नव्याने आपल्या सर्वांबरोबर इथे सभासद म्हणून स्वीकारल्याबद्दलही मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. अहवाल वाचन करत असताना काकांनी अतिशय विस्तृत पद्धतीने ही आपल्याला माहिती दिली. आदरणीय माधवराव पाटील आहेत, तेही मला सूतगिरणीची परिस्थिती सांगत होते. आज खरं तर देश पातळीचा आपण विचार केला, राज्य पातळीचा विचार केला, एकूणच कापड उद्योग हे अतिशय बिकट परिस्थितीत आहे. जागतिक पातळीवर युद्ध असेल, केंद्र शासनाची धोरणं असतील, राज्य शासनाची धोरणं असतील, आयात आणि निर्यातीमध्ये होणारे रोजचे बदल असतील, डॉलरचा वाढणारा दर असेल, अशा अनेक विषयांमुळे, या प्रत्येक घडामोडींमुळे आपल्या सूतगिरणीवर देखील परिणाम होत असतात आणि एकूण आपल्या उत्पादन करण्याच्या क्षमतेला त्यातून बाधा येते. हा अतिशय महत्त्वाचा विषय. पण एका विषयाबद्दल मला सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले पाहिजे की इतक्या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा जी आकडेवारी मला माहितीच्या माध्यमातून देण्यात आली, मराठवाड्यात 19 सूतगिरण्या आहेत, त्यातून केवळ 4 सूतगिरण्या आज चालू स्थितीत आहेत आणि त्यातली आपली एक नरसिंह सूतगिरणी आहे. हीच एक फार मोठी आपली अचीवमेंट आपल्याला म्हणावं लागेल.
आमचे भंडारे साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, अतिशय मेहनतीने तुम्ही रोजच्या कामकाजामध्ये लक्ष देता. एक आपली घाटे साहेब जिकडे संचालक अध्यक्ष आहेत त्यांची सूतगिरणी सुरू आहे. एक जालन्याला टोपे साहेबांची सूतगिरणी सुरू आहे आणि एक मला वाटतं बीडला क्षीरसागर साहेबांची एक सुरू आहे. म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आपण एक चांगलं काम करतोय, त्यामध्ये सर्व सभासदांचं मोठं सहकार्य आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे देखील मनापासून अभिनंदन मी या प्रसंगी करणार. सकाळी आदरणीय दादाही मला बरीच माहिती देत होते. आज आपल्याला सर्वात मोठी अडचण ही केंद्र शासनाच्या धोरणांमुळे. राजस्थान या राज्यामध्ये मागील 6 महिन्यांपासून जे कापडावर प्रक्रिया करणारा सगळ्यात मोठा भाग त्यांचा आहे. एकच राजस्थानमध्येच कापडावर तुमची प्रक्रिया होते आणि ते आपल्याला त्यांच्याकडेच पाठवावं लागतं, कारण तिथे पुढे प्रक्रिया होणार. आणि तिथला कापड उत्पादनाचा गेल्या 6 महिन्यांपासून बंद पडलेला जो पर्यावरणाचा केंद्र सरकारने पर्यावरणाविषयक काही धोरणं आखली आणि त्यामध्ये कापड उद्योगावरून त्या माध्यमातून पर्यावरणाला जो धोका निर्माण होतो, या काही तांत्रिक अडचणींमुळे तिथे कापडाचं उत्पादन बंद पडलं. पण त्याचे पडसाद म्हणून आपण पाहतोय की आज प्रत्येक राज्यामध्ये जिथे जिथे सुताचं निर्माण होतंय ते जवळपास ठप्प झाले. त्यामुळे हा पॉलिसीचा निर्णय. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कुठेही न थांबता, मागे न पडता आपलं कार्य कसं चालू ठेवता येईल आणि केंद्र शासनाचा निर्णय जेव्हा बदलेल ते काही त्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं पॉलिसीच्या माध्यमातून निर्णय घेतील, त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे. पण आजची ही अडचण तूर्त आपल्या सर्व सभासदांसमोर आणि मंडळासमोर आहे, याची माहिती चव्हाण साहेबांनी मला दिली. अनेक विषय आहेत, पण आणखी एक विषयाबद्दल सर्व सभासदांचं आणि संचालक मंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. आदरणीय काका अनेक वर्षांपासून संचालक आहेत, त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं. आदरणीय दादा अध्यक्ष आहेत, आदरणीय काका अध्यक्ष होते. इतर सर्व सूतगिरण्या या बँकेकडून कर्ज घेतात. आपली सूतगिरणी नरसिंह सूतगिरणी अशी आहे, कुठल्याही बँकेचं कर्ज आपल्यावर नाही. ही अतिशय चांगली आणि एक चांगलं फायनान्शियल डिसिप्लिन आपल्याला ज्याच्यातून दिसून येतं की कुठलंही कर्ज न घेता आपण भांडवल तयार केलेलं आहे आणि आपण ही सहकार क्षेत्राला अभिप्रेत असलेली अशा पद्धतीची ही संस्था चालवतो. मुद्दाम बँकेचेही काही विषय आपल्या समोर सांगणं गरजेचं आहे. एक अतिशय मोठी जबाबदारी उपाध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपवली गेली. महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पुढाकार घेऊन अध्यक्षपद भाजपला आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अशा पद्धतीची सूत्र त्यांनी वापरून एक मोठी संधी या माध्यमातून आपल्या बिलोली देगलूर या भागाला दिलेली. आज बँकेचेही अनेक विषय, ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाची असलेली आपली ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कामगारांच्या दृष्टीने, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती बँक ही नेहमी अग्रेसर राहिलेली आहे आणि अर्थव्यवस्थेला, ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न बँकेच्या माध्यमातून झालेला आहे. खरं तर मागचे 3 वर्ष आदरणीय दादा बँकेचे चेअरमन होते आणि आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल 2025-26च्या आर्थिक वर्षामध्ये बँक ही 50 कोटी निव्वळ नफ्यामध्ये आणण्याचं काम आदरणीय दादांच्या अध्यक्षपदाच्या काळामध्ये झालेलं आहे. आणि इथून पुढे अतिशय चांगलं संचालक मंडळ आज जिल्हा बँकेवर निवडून गेलेलं आहे.
आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन आहे, आदरणीय दादांचं मार्गदर्शन आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा बँकेची ही अतिशय सकारात्मक पद्धतीने होणारी वाटचाल आपल्याला कायम ठेवायची आहे आणि बँकेच्या ठेवी वाढवण्याचं काम असेल, बँकेमधून कर्ज वाटपाचं काम असेल, कर्जाची वेळेवर वसुली असेल आणि बँकेला एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देण्याचं काम असेल, या सगळ्या विषयांवर आम्हाला तुमच्या सहकार्याने काम करता येणार। आज आपण अनेक जण खाजगी बँकांमध्ये देखील खाते ठेवतो, त्यांचे काय सर्व्हिसेस असतात हे आपल्याला माहिती आहे। मोबाईल बँकिंग आहे, ATM वेळेवर उपलब्ध होणं आहे आणि डिजिटल पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त बँकेचे व्यवहार करता आले पाहिजेत, हे आजच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे। शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी सारखे अनुदान आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून येतात, पीक विम्याचे अनुदान आपल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून येतात। तर प्रत्येक शेतकऱ्याला मोबाईलवरून पैसे क्रेडिट आणि डेबिट हे समजलं पाहिजे, मोबाईलवरून ट्रान्सफर झालं पाहिजे आणि डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं करता येईल, ही अत्यंत महत्त्वाची बाब। बँकेच्या दृष्टीने सोने तारण कर्जासारख्या योजनेला इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध झालं पाहिजे, ही देखील आमच्या संचालक मंडळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। अनेक विषय आपल्या सर्वांच्या सहकार्याने, आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाने निश्चितपणे या सर्व विषयांना आपल्याला मार्ग काढता येईल आणि येणाऱ्या काळात आणखी जास्त चांगल्या पद्धतीने बँकेचं NPA कमी करण्याचं काम असेल, राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या पातळीवर पाठपुरावा करून बँकेचा NPA जो 14% आहे त्याला आपल्याला 3% खाली कसं आणता येईल आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे जे वेतनाचे व्यवहार आहेत ते जर आपल्याला जिल्हा बँकेकडे वळवता आले तर बँकेच्या व्यवहाराला फार मोठं बळ प्राप्त होणार आहे। हे देखील परवाच उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची मी जेव्हा भेट घेतली, ताईंना सांगितलं की पहिली आमची संचालक मंडळाची बैठक होईल तेव्हा जिल्हा परिषदेचा एक महत्त्वाचा विषय तुमच्याकडे आम्ही आणणार आहोत आणि तुमचं मार्गदर्शन आणि तुमचा पाठिंबा आम्हाला या बाबतीत अत्यंत गरजेचा आहे। त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आज महायुतीचं सरकार आहे, निश्चितपणे या सर्व विषयांना मार्गी लावण्यासाठी आपल्याकडं पर्याय उपलब्ध आहेत। आपण येणाऱ्या काळात भरीव कामगिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून करू शकू हा विश्वास मनामध्ये आहे। पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी हा सत्कार माझा केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि आपला सत्कार स्वीकारत असताना एक भरीव काम करण्याची ग्वाही या ठिकाणी देते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।